सोन्याची चेन हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या, 5 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, 18 गुन्हे उघडकीस. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. मात्र आता स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत या आंतरराज्यीय टोळीतील 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत तब्बल 18 गुन्हे उघडकीस आले असून 5,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नंदुरबार शहर आणि उपनगर परिसरात गेल्या वर्षभरात साखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. 16 जानेवारी रोजी एका दिवसात 2 तर 21 फेब्रुवारी रोजी आणखी एक चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. या वाढत्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गुन्ह्यांचा सखोल अभ्यास केला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना गुन्ह्यांची पद्धत एकसारखी असल्याचे निदर्शनास आले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने बीड जिल्ह्यात शोधमोहीम राबवत राहुल राजाराम गायकवाड आणि अविनाश नवनाथ टिळकर, दोघेही वय 22 वर्ष, राहणार दगडी, शहाजहानपूर, बीड, यांना 26 मे रोजी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी नंदुरबार जिल्ह्यातील 5 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये नंदुरबार शहर आणि उपनगर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 5 गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपींकडून पोलिसांनी सुमारे 4,18,200 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेली 1,25,000 रुपयांची मोटरसायकल असा एकूण 5,43,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तपासादरम्यान आरोपींनी महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच कर्नाटकातील बेळगाव येथेही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पडताळणी त्या ठिकाणी एकूण 13 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यामुळे नंदुरबारमधील 5 आणि इतर जिल्ह्यातील 13 असे मिळून 18 मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच मुख्य आरोपी राहुल गायकवाड याच्या विरुद्ध यापूर्वी सोलापूर येथेही सोनसाखळी चोरी आणि दरोड्याचे 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. सध्या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता असून तपास सुरू आहे. प्रवीण चव्हाण, मुख्य संपादक, नंदुरबार. खाल्लं खिचडी? थांब आता आपण खाऊ. मुसळदे, उपसरपंच टुकी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. दिनांक 29/4/2025 रोजी जी ग्रामपंचायत टुकीची चौकशी करण्यात आली, त्या चौकशीमध्ये चौकशी करणारा विस्तार अधिकारी मनोज आर देव हा विकला गेला व ती चौकशी दाबून टाकली. त्याच्यानंतर ग्रामपंचायत टुकी येथे भ्रष्टाचार हा सुरूच राहिला. अनेक वेळे मी प्रशासनास पत्र देऊन तक्रारी केली, पण प्रशासनाने कोणतीही कारवाई न केली. त्याच्यानंतर एप्रिल महिन्यात 5 लाख रुपये न काम करता सरपंच व ग्रामसेवक यांनी काढून घेतले. तसेच पेसा समिती ही कोटी ग्रामसभा दाखवून पेसा सदस्य पद हे बदलण्यात आले व पेसामध्येही मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. तरी आज दिनांक 3/6/2026 रोजी मी माननीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषण करत आहे. तरी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याची जिम्मेदारी ही प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी.